पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झालं आहे आणि पंतप्रधानांनी प्रचाराच्या वेळेला ज्या झालमुडीचा आस्वाद घेतलेला होता ती देशभर प्रसिद्ध झालेली आहे। आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना नागपुरात खास झालमुडी उत्सव आयोजित केलेला आहे। विष्णूजी, झालमुडी पंतप्रधानांनी फेमस केली आणि तुम्ही लोकांना खाऊ घालत आहात, आज मनात भावना काय आहे? भावना खूप छान आहेत आणि त्या अशा आहेत की बेसिकली एक काय म्हणता येईल त्याला की अगदी मागच्या 15 दिवसापूर्वी मी झालमुरी हा पदार्थ आहे जो माझ्या चॅनलवर दाखवला आणि योगायोग म्हणजे लगेच तो आपल्या माननीय पंतप्रधानांनी तिथे जाऊन ती खाल्ली आणि मग अचानक त्या दिवशी त्याला इतके व्ह्यूज आले, म्हटलं यार मग हा आनंद आपल्याला मनवायला पाहिजे। आणि मध्य भारत म्हणजे नागपूर, आणि नागपूर तुम्हाला माहिती आहे की सगळं सध्या जे आपलं देश आहे ते नागपूरचं आलं होतं असं म्हणायला कमी नाही। तर 15 वर्षानंतर जे सत्तांतर झालेलं आहे आणि ते गरजेचं होतं, ते त्याचा आनंद मनवायला म्हणून हा झालमुडीचा मी महोत्सव इथे करतो आहे। खरं पाहिलं तर सामान्य लोक सरकार बसवतात, सरकार उठवतात आणि झालमुडीमध्ये जे पदार्थ सगळे वापरले जातात अगदी सामान्यांचा गरीबातल्या गरीबात माणसाचं हा खाद्य आहे। अगदी गरीबातल्या गरीबात माणसाचं खाद्य आहे। याच्यामध्ये आता जेवढे तुम्हाला पदार्थ दिसत आहेत त्याच्यापेक्षा कमी पदार्थामध्ये सुद्धा झालमुडी तयार होते आणि त्याला विशिष्ट स्वाद जो असतो तो सरसोच्या तेलाचा असतो आणि हा जो विशिष्ट प्रकारचा जो मसाला आहे त्याचा असतो। तेल न घालता सुद्धा अतिशय उत्तम ही झालमुडी तयार होते आणि त्याच्यामध्ये लोणचं घालतात। जसं मला ह्याच्यात साम्य काय वाटतं की आपल्या इथला कच्चा चिवडा म्हणा किंवा भेळ म्हणा इकडली, त्यानंतर आपल्या इथला गोपाळकाला म्हणा, या सगळ्यांचं एक मिश्रण जे म्हणता येईल ते झालमुरी। कारण जसं आपण गोपाळकाल्यामध्ये लोणचं घालतो जुनं, तसं याच्यामध्ये सुद्धा लोणचं असतं, आंब्याचं लोणचं। पंतप्रधानांनी राजकीय दृष्टिकोनातून सामान्यांना साथ घातली झालमुडी खाऊन, आज तुम्ही सामान्यांना ती खाऊ घालताय? मी नक्की घालतो। सामान्य असामान्य जेवढी मंडळी आहेत त्यांना खाऊ घालणार यासाठी की आपल्याशिवाय सुद्धा आपलं भारत जे आहे विविध रंगांनी नटलेलं, विविध पदार्थांनी नटलेलं असं देश आहे आणि सगळ्या देशांचा आस्वाद आपल्याला यायला पाहिजे आणि सगळ्या देशांच्या पदार्थांची किंवा सगळ्या राज्यातल्या पदार्थांची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न आहे। किती किलो सगळे इन्ग्रेडियंट्स वापरतात? इन्ग्रेडियंट्स जवळपास 700-800 किलो आहेत आणि 1,500 ते 2,000 लोक खातील किंवा जास्त आले तरी चालतील। आम्ही सगळे तयार आहोत। एवढी सगळी पोती तुम्हाला दिसतात, ही सगळी मुरमुऱ्याची बाजूला ही सगळी मुरमुऱ्याची पोती आहेत आणि ती तिकडनं आलेली आहेत कलकत्त्याहून। बंगाली भाषिक सुद्धा आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विष्णू मनोहरांचा हा उपक्रम आणि बंगालचा खास जो एक स्टेपल फूड आहे तो इथे खायला मिळतो। हा, निश्चितच यातमध्ये मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जाईन। आपल्याला आठवत असेल की पंतप्रधान मोदी यांनी भारतीय खाद्य संस्कृती जी आहे ती प्रत्येक प्रांतातून आपली खाद्य संस्कृती प्रत्येकाला त्याची ओळख व्हावी हा एक उपक्रम मागे जाहीर केला होता। त्याप्रमाणे जसं आत्ता नुकत्याच निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंतप्रधान हे झालमुडीच्या एका दुकानात गेले आणि त्यांनी ती झालमुडी खरेदी केली, तेव्हापासून जसं झालमुडी ही एक वर्ल्ड वाईड झाली आहे। नुसतेच वर्ल्ड वाईड नाही, आता त्याला झालमुडी ही सगळी प्रसिद्ध झाली आणि आपण तिथली झालमुडी ही लोकांना त्याचा परिचय व्हावा म्हणून ही विष्णूजींनी हा सुरू केलेला उपक्रम आणि आम्हा जिव्हाळ्यांना, जिव्हाळा ही जी संस्था आहे परिवार यांनी ती जिव्हाळ्यामध्ये आम्ही त्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आम्ही हा यांच्या उपक्रमामध्ये सामील झालेलो आहे। ताई, आज आपण पूर्ण बंगाली वेशभूषा करून का पोहोचल्या तिथे? मला खूप आनंद झाला की बंगालमध्ये आपलं सरकार आलं आणि बंगाली संस्कृती ही नेहमी खूप सुंदर आहे आणि खूप आवडते मला ती। सरकार तर भाजपचं आलंय। सरकार भाजपचं आलं तर काय झालं, पण बंगालमध्ये आलं आहे ना, तर मग बंगाली वेशभूषा मला वाटतं आजच्या दिवशी अगदी अर्थपूर्ण आहे, म्हणून मी बंगाली वेशभूषा करून आली आहे। आणि त्यात विष्णूजी आपल्याला झालमुडी खाऊ घालणार आहेत म्हणून बंगाली वेशभूषा मला वाटतं आवश्यक आहे। अजय संचेती, माजी खासदार, भाजप नेते येतात। सर, पंतप्रधानांनी झालमुडी खाल्ली आणि बंगालने त्यांना कौल दिला, भाजपला कौल दिला, किती महत्त्वाचा ठरला पंतप्रधानांचा तो झालमुडीचा प्रयोग? प्रश्न आहे की जे सत्ता तिथे आलेली आहे ती भाजपच्या नीतीमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर लोकांचा जो विश्वास होता त्यामुळे होती। पण मोदीजींची एक खासियत आहे, ते जिथे जातात त्या भूमीशी समरस होऊन जातात। त्याच्यामुळे जी पहिलेपासून प्रसिद्ध झालमुडी होती त्याला आणखीन जास्त प्रसिद्धीच्या झोतात ती त्यांच्या व्हिडिओमुळे आलेली आहे ती। त्याच्यामुळे एक साधारण माणसाचं तिथे जे खाद्य आहे, मी अनेक वर्ष कलकत्त्याला आमच्या कामानिमित्त जात होतो,
रस्त्यावर जसं आपल्या इथे आपण ते बटाटा वडा भजे असं असतं पोहे, तसं ते झालमुडी जे आहे हे तिथलं रुटीन खाद्य आहे ते. त्याच्यामुळे आणि दुसरं असं आहे की पंतप्रधानांनी जर हातात झालमुडी घेतली आता ते इंटरनॅशनल खाद्य झालं ते. तर पश्चिम बंगालमध्ये आज ऐतिहासिक सत्तांतर होत असताना सगळीकडे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते उत्सव साजरा करतच आहेत. मात्र नागपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या माध्यमातून खास झालमुडी महोत्सव होता आणि नागपूरकरांचा त्याला प्रतिसाद मिळतोय. भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा सामान्य नागपूरकर असतील या महोत्सवामध्ये सहभागी होतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.